तुम्ही हे अनेकदा ऐकलं असेल. हिमालय दरवर्षी उंच होत आहे. आजही हिमालय दरवर्षी सुमारे 5 मिलीमीटरने उंच होत आहे. असेच अनेक रहस्यकथा या हिमालय पर्वतरांगाबद्दल आपण ऐकत आलो आहोत. आज याच महान अशा हिमालय पर्वतरांगाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ. हिमालय जगातील सर्वात उंच आणि सर्वात तरुण पर्वतरांग. सुमारे 2400 किलोमीटर लांब पसरलेली ही पर्वतरांग भारत, नेपाळ, भूतान, तिबेट आणि पाकिस्तानमधून जाते. याच हिमालयात आहेत माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा आणि नंगा पर्वत. पण हा हिमालय नेहमीच असा होता का? नाही. जिथे आज माउंट एव्हरेस्ट उभा आहे, तिथे कधी काळी एक खोल समुद्र होता. हो, हजारो फूट खोल समुद्र. मग प्रश्न असा आहे, समुद्रातून एवढी प्रचंड पर्वतरांग नक्की कशी तयार झाली? आजपासून सुमारे 20 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एकच महाखंड होता, पॅन्झिया. नंतर हा महाखंड हळूहळू तुटू लागला आणि वेगवेगळे खंड तयार झाले. याच प्रक्रियेतून तयार झाला भारतीय उपखंड. भारतीय प्लेट हळूहळू उत्तर दिशेने सरकत होती. दरवर्षी 15 ते 20 सेंटीमीटर. भारतीय प्लेटच्या उत्तरेला होती युरेशियन प्लेट आणि या दोघांच्या मध्ये टेथिस नावाचा विशाल समुद्र. सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय प्लेट युरेशियन प्लेटवर आदळली. या टक्करमुळे समुद्राचा तळ वर उचलला गेला, खडक दुमडले गेले आणि हळूहळू हिमालय तयार झाला. 1912 साली जर्मन शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगनर यांनी सांगितलं, खंड स्थिर नसतात, ते हलतात. त्यांनी मांडली कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. सुरुवातीला जगाने यावर विश्वास ठेवला नाही. पण नंतर हिमालयात सापडलेले समुद्री जीवांचे जीवाश्म, समुद्रात आणि हिमालयात सारखेच खडक आणि भूगर्भीय पुरावे या सगळ्यांनी सिद्ध केलं की ही थिअरी खरी होती. आजही भारतीय प्लेट युरेशियन प्लेटवर दाब देत आहे. म्हणूनच हिमालय दरवर्षी सुमारे 5 मिलीमीटरने उंच होत आहे. पण याच दाबामुळे भारत आणि नेपाळमध्ये भूकंप होतात. नेपाळमध्ये 2015 साली उत्तराखंडमध्ये, 2013 साली काश्मीरमध्ये. हे भूकंप एकच गोष्ट सांगतात, प्लेट्स अजूनही दाब देत आहेत. हिमालय अजूनही जिवंत आहे.